विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यांच्यासोबत नाशिक रोडच्या ठाकरे गटाच्या 4 टर्म नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर तसेच व्यापारी बँकेच्या संचालिका रंजना बोराडे यांनी सिडकोतील दीपक दातीर यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय। त्यामुळे शिंदे गटानं एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर तसेच माजी नगरसेविका रंजना बोराडे या लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या नाशिक दौऱ्याआधीच शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची पसंती मिळत असल्याचं चित्र आहे।